सिंगल आले. इम्रानला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांची मॅच आहे आणि या 4 षटकांच्या मॅच मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक हाताळण्यासाठी इम्रानवरती विश्वास दाखवला. पहिला चेंडू अगदी चांगल्या प्रकारे हाताळला गेला. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान इथे मात्र धावसंख्या रोखली जाते 1 या आकड्यावरती. लोअर फुल टॉस मनगटाच्या साह्याने ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतील. फक्त आणि फक्त एकच धाव पुन्हा एकदा धावफलकावरती पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 2 या आकड्यावरती 2 ऑन दी बोर्ड. 2 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कुठेतरी जर पाहायला गेलं तर उलटा खेळण्याचा प्रयत्न होता मात्र त्यामध्ये अपयश. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू दी बॉलर खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये पकडलाय. एक सर्वोत्तम झेल. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का. अजय बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर सिद्धांत मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धांतला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. दुसरा 2 आकड्यावरती पहिला धक्का बसलाय. पहिला फलंदाज बाद झालाय. अजयची जागा घेण्यासाठी सिद्धांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अकुटप्पाचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन येत आहे डीप मधून. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल मात्र थांबवला गेलाय. बॅकअप 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 आलाय मात्र इथे दुसऱ्या धावेचा कॉल देखील दिला गेलाय. दुसरी धाव इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ झाला इथे समाप्त. धावा बनवल्या गेल्या त्या 4 एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये बिलाल नेवरेकरला आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली गेली. बिलाल नेवरेकर लांजातील एक जबरदस्त खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. दुसरा धक्का. रोहित बॅक टू दी पवेलियन.
4 या आकड्यावरती दुसरा धक्का बसला आणि त्याची जागा घेण्यासाठी ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळी सर्व बॅटने फटका केला जातोय. प्रोटेक्शन आलाय डीप मधून. एक इथे 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक इथे प्रगतीपथावरती आहे. यावेळेस इथं मात्र जर पाहायला गेलं तर एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 7 ऑन दी बोर्ड. सात धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक इथे प्रगतीपथावरती आहे. बिलालला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी राहिले दुसऱ्या षटकामध्ये देखील. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त एकच धाव इथे धाव फलकावरती लगावली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 8 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. ऋतिकला आपण पाहतोय स्ट्रायकिंग गेन वरती. आता मात्र जर पाहायला गेलं तर लेफ्ट हँड बॅटर स्ट्रायकिंग गेन वरती पाहायला मिळतोय आणि आता मोठे फटके खेळावे लागणार आहेत कारण या मॅच मध्ये विचार केला तर अडचणीमध्ये सापडत चाललाय सध्याच्या घडीला शिवनेरीचा संघ. हो यावेळेस आडवा बॅटने ऑन साइडला आकाशाला गवस निघालणारा हा दर्जेदार फटका. क्या बात आहे. सुरेख झेल बाउंड्री लाईनच्या बाहेर पकडला गेलाय. अगदी गाडीवरती बसून एका हातामध्ये हा झेल पकडला गेलाय. सुरेख झेल पकडला गेलाय. नक्कीच पारितोषिक दिलं जाईल आपल्याला देखील. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये फटका केला जातो. 2 क्षेत्ररक्षक आले. वाड कॅच. कमालीचा झेल पकडला गेलाय. सुरेख झेल मनीषने पकडलाय. विकेट मिळते. ऋतिक बॅक टू दी पवेलियन. दोन षटकांच्या अखेरीस 14 धावा धावफलकावरती गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. तिसऱ्या षटकामध्ये मंदार रसायला आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी मंदारच्या खांद्यावरती दिली गेल्या. पहिला बॉल प्रचंड वेगात भन्नाट वेगात जात असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली पहिल्या बॉल वरती. मंदार रसाळ अगदी जर पाहायला गेलं तर लांजा परिसरातून हा खेळाडू देखील चांगला खेळ करत असताना पाहायला मिळतोय. हो यावेळेस देखील पुन्हा एकदा वेग 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 पाहायला मिळालाय आणि इथे माघारी परतावं लागतंय. विकेट आली आहे. धक्का बसलाय. चौथा. सिद्धांत बॅक टू दी पवेलियन.
नवीन बॅटर वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा धक्का बसला आणि आता मात्र बॅटिंग साठी वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मंदार रसायला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. यावेळेस सर बॅटने येण्याचा प्रयत्न, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल का? क्षेत्ररक्षण थोडस खराब राहिलंय. दुसरा धावेचा प्रयत्न झालाय, दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. तिसरीचा प्रयत्न देखील झालाय आणि तिसरी धाव देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. 3 धावा धावफलकावरती. धावसंख्येचा आता विचार केला तर 17 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. 17 ऑन दी बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्या. कुठेतरी विचार केला तर या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली राहिली. प्रिन्स राजे लांजा संघाची अचूक टप्पा राखलाय गोलंदाजांनी आणि त्यामुळेच बॅटर्सना देखील अडचणीमध्ये टाकलाय. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर प्रिन्स राजे लांजा संघ हा थोडासा आपल्याला आघाडीवरती पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉसर बॅटने फटका केला जातोय. प्रोटेक्शन येत आहे. डीप मधून सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न चाललाय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पदार्थ धावसंख्येचं टोटल 19 या आकड्यावरती. 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. आमचे tenniscricket.in ऑपरेटर अर्थातच सागर लिंगायत सर आणि त्याचबरोबर सिद्धेश सर कॅमेरामन आपल्याला पाहायला मिळतात. विकेट मिळते, दरम्यान माघारी परतावं लागतं. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. तेजसची खेळी संपुष्टात आली आहे. अर्धा संघ तंबूच्या आसला धाडला गेलाय. नवीन बॅटर अमन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अमनला आपण पाहतोय 19 या आकड्यावरती 5वा धक्का बसलाय. अर्धा संघ तंबूच्या आश्रया धाडला गेला. 19 धावा धावफलकावरती. 19 ऑन दी बोर्ड. लेफ्ट हँड बॅटर अमनला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस देखील पुन्हा एकदा प्रचंड वेगात बॉल. डॉट बॉल येतोय. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावा बनवल्या गेल्यात 19. 5 गाड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गणेश पवार आपल्याला पाहायला मिळतात अखेरचं षटक हाताळण्यासाठी. सर बॅटने फटका केला. डाऊन दी ग्राउंड. इम्रान चेंडूच्या खाली झेल पकडला गेला. विकेट मिळते. पहिल्या बॉल वरती विकेट मिळाले. 6वा धक्का. फलंदाज बॅक टू द पवेलियन.
यावेळेस देखील पुन्हा एकदा डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या रोखली जाते. 19 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. खोलवा डपाचा बॉल सरबाटने केला जातोय. प्रोटेक्शन आलंय डीप मधून. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावतंय. धावसंख्येचा विचार केला तर 20 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. 20 ऑन दी बोर्ड. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. चौथं षटक अखेरचं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर गणेशच्या नावावरती देखील एक विकेट राहिली आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वाड कॅच. कमालीचा अविश्वसनीय झेल पकडला गेलाय. माघारी परतावं लागतंय. 7वा धक्का. अमन बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर सिद्धू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धूला आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. 20 या आकड्यावरती 7वा धक्का बसलाय. हो यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगला चेंडू. आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले प्रिन्स राजे लांजा संघाची सातत्याने. तर पाहायला गेले तर फलंदाजांना जकडून ठेवलंय. फलंदाजांना हात खोलायला संधी दिलेली नाही आणि त्यामुळे वर्चस्व दाखवत असताना पाहायला मिळतात. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 20 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. आडवा बॅटने ऑन साइडला फटका केला. प्रोटेक्शन आलंय डीप मधून. इम्रान येतील. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आलंय का यश? यश आलाय. 2 धावा इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलाय. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 22 या आकड्यावरती धावफलक. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा धावफलकावरती. 7 गाड्यांच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी 24 मध्ये प्रिन्स राजेलांचा संघाला बनवायचे आहेत 23 धावा.
चला बॅटर्स पाठवायचे, सलामीचे बॅट्समन येऊ द्यात. बॉलर नेम काय भावा? वैभव. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजय यांना आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. सलामीची जोडी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. एका बाजूला लांजातील अगदी जर पाहायला गेलं तर ट्रेडिशनल फटके लेदर बॉल क्रिकेटचा एक जबरदस्त अनुभव असणारा खेळाडू बिलाल नेवरेकरला आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आणि स्ट्रायकिंग एंड वरती मंदार असा लांजा परिसरातून या ऑलराऊंडर खेळाडूची चर्चा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. तो खेळाडू बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल वरती रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न, पॉइंट मधून क्षेत्ररक्षक आलाय. सिंगल धाव इथे धावफलकावरती लगावली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्येला तसरी गणेश झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाल्या. हो यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट मिळते, माघारी परतावा लागतंय. बिलाल नेवरेकर बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन बॅटर मनीष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला धक्का बसलाय. 1 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय. मनीषला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. अजयने कमाल केले, एक महत्वाची विकेट मिळवून दिली. टप्प्याचा बॉल आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट मिळते बॅक टू बॅकची. येणारी ही दुसरी विकेट. मनीष बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इम्रानला आपण पाहतोय बॅटिंग साठी. 4थ्या क्रमांकावरती इम्रान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या खेळाडूची देखील चर्चा आपल्याला पाहायला मिळते. तो बॅटर आता मात्र बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आल्या. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 2 ऑन दी बोर्ड. अजय यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. 2 चेंडूंवरती 2 विकेट मिळवल्या. त्यानंतर एक खराब चेंडू हाताळला गेला. तर स्ट्रायकिंग एंड वरती इम्रानला आपण पाहतोय एक विस्फोटक बॅटर म्हणून ज्या बॅटरकडे पाहिलं जातं. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन आलं. एक सिंगल कंप्लीट झाले. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. 3 या आकड्यावरती धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय. 3 ऑन दी बोर्ड.
2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक प्रगतीपथावरती आहे. 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 20 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. रनबॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. शफल झाले. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. इथे स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची झाले सांगता मैदानाच्या आतमध्ये. 19 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजाने कमबॅक केलंय. अजयचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये तितक्याशा धावा बनवल्या गेल्या नव्हत्या, तरी देखील या मॅच मध्ये पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर फुंकर घालत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाला जखडून ठेवलाय. स्टेप आउट झाले. सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न. मिडॉन मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. या चिकी सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावा बनवल्या गेल्या त्या 4. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये ऋतिकला आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते ऋतिकच्या खांद्यावरती. समोर स्ट्रायकिंग गेनला मंदार रसाळ पाहायला मिळतोय. लांजा परिसरातील एक जबरदस्त बॅटर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळालाय. दरम्यान 4 धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त पाहायला मिळत आहेत. आवश्यकता आहे ती जिंकण्यासाठी 18 मध्ये 19 ची आवश्यकता असणार आहे. या मॅच मध्ये येणारे 18 बॉल आवश्यकता 19 धावांची आहे. लोअर फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला. फटक्यामध्ये ताकद आहे, नजाकत आहे. या बॉल वरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी मंदारच्या बॅट पडून आलाय चौकार. धावसंख्या झपाट्याने वाढते. 8 या आकड्यावरती धावफलक मात्र जाऊन पोहोचतंय. मंदार रसाळच्या बॅट मधून एक चौकार आलाय. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. इथे जर पाहायला गेलं तर संपर्क नव्हता. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पदार्थ. धावसंख्येचा आता विचार केला तर धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतपर्यंत प्रगतीपथावरती. इम्रानला आपण पाहतोय स्ट्रायकिंग गेन वरती. इम्रानच्या बॅटमधून धावा येणं महत्वाचं आहे, कारण हा संघ हा खेळाडू देखील संघासाठी महत्वाचा आहे. अकुटप्पाचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला पुन्हा एकदा दिशा दिली जाते. वळवलंय बॉलला. प्रोटेक्शन डीप मधून आलंय. एकच धाव धावफलकावरती लगावली जाते. एका धावेच्या मदतीने 10 या आकड्यावरती धावफलक. 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा सध्याच्या घडीला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मंदार रसाळ आपण पाहतोय स्ट्रायकिंग गेन वरती. स्ट्राईक रोटेट झाले. मंदार रसाळ पाहायला मिळतोय. अकुटप्पाचा बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटने पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. धावा वाचवल्यात. दुसरीचा कॉल दिला गेला आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. 2 धावांच्या मदतीने 12 या आकड्यावरती धावफलक. 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा म्हणजेच काय, कोणाचे 12 वाजवले जाणार पाहावं लागणार आहे. कोणत्या संघाचे 12 वाजवले जाणार आणि कोणता संघ पुढील फेरीमध्ये देखील दाखल होणार आहे पाहावं लागणार आहे. अजूनही जिंकण्यासाठी पाहायला गेलं तर 14 मध्ये 11 ची आवश्यकता आहे. येणारे 14 बॉल बनवायचे आता 11 धावा. चला स्पीडअप घ्यायचा, वेळ घालवायचा नाहीये.
पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साईडला दिशा दिली जाते. पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिला गेलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न 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 यशस्वी झालाय. 2 धावा इथे कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 14 ऑन दी बोर्ड. सेन्सिबल क्रिकेट केलं जात आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मंदार रसाच्या माध्यमातून केलं जात आहे. पहिला बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर या षटकाला कसं मोठं करावं हे मैदानाच्या आतमध्ये सांगितलं जातंय. एकेरी दुहेरीच्या मदतीने धावफलक मोठं करण्याचा प्रयत्न केला जातोय. खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा दिशा दिली जाते. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न मात्र ढेंगाच्या फटीतून बॉल फरार झालाय. 4 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहे. चौकार आलाय. धावसंख्या 18 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. जिंकण्यासाठी आता मात्र आवश्यकता 5 धावांची. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आडवा बॅटने ऑन साईडला पुल केलाय. बॉलला गोल केलाय का क्षेत्ररक्षक येतील. सिंगल कंप्लीट झाले. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. बॅकअप आलाय. चांगलं बॅकअप पाहायला मिळते. एक सिंगल कंप्लीट झाले. रोहितला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. 19 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत 19 आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. टप्प्याचा बॉल विजयाचा येतोय. हा षटकार मंदार रसाळच्या बॅटमधून हाय अँड सम सिक्सर. सामना जिंकलाय. पुढील फेरीमध्ये दाखल झालाय. अर्थातच प्रिन्स राजे लांजाचा संघ. वेल प्लेड. आता 5 धावा दिल्या आणि 2 फलंदाजांना बाद केलं आणि बॅटिंग मध्ये 9 चेंडू आणि 21 धावांची नाबाद खेळी. मंदार रसाळ ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला मंदार रसाळ, आपल्याला विनंती आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. मंदार रसाळ. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये पंचांची भूमिका ज्यांनी अगदी चोखपणे बजावली आमचे शैलेश मदने सर, त्यांचे देखील आभार असतील. आजचा दिवस अगदी चांगल्या प्रकारे पार पडलाय. आजचा हा दुसरा दिवस फैसल मुल्ला मित्रमंडळ कोकणनगर आयोजित आमदार किरण भैया सामंत जिल्हास्तरीय भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा आजचा हा दुसरा दिवस समाप्त झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.